हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच असेल की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी नाटकांवर अनेक सिनेमे बनले। नावच घ्यायचं झालं तर अनन्या, नटसम्राट, नवा गडी नवराज्य, कट्यार काळजात घुसली आणि हाच ट्रेंड कंटिन्यू करत 2025 च्या सुरुवातीला आपल्याला 2 सिनेमे भेटायला येणार आहेत जे नाटकांवर आधारित आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया त्याच चित्रपटांबद्दल। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी बोलूया 24 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं आणि अतिशय गाजलेलं नाटक मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बद्दल। मित्रांनो, या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। मी पर्सनली हे नाटक पाहिलंय, त्यामुळे ह्यावर येणारी फिल्म ही अतिशय मनोरंजन करणारी आणि आपणा सगळ्यांना खळखळून हसवणारी असेल अशी अपेक्षा आहे। नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं परेश मोकाशी याने आणि त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलंय। ह्या चित्रपटात आपल्याला वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर आणि प्रशांत दामले एका आयकॉनिक रोल मध्ये दिसणार आहेत। ह्या फिल्मचा टीजर ऑलरेडी रिलीज झालाय आणि जर का तुम्ही तो पाहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आता बोलूया मोस्ट अवेटेड मराठी फिल्म संगीत मान अपमान बद्दल। ऑलरेडी या चित्रपटाबद्दल इंटरनेटवर खूप काही बोललं जात आहे। ज्या चित्रपटाला शंकर एहसान लॉय सारख्या दिग्गजांनी म्युझिक दिलंय त्या चित्रपटाबद्दल बोललं जाणारच। 114 वर्षांनी संगीत मान अपमान ह्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर होतंय, त्यामुळे संगीत प्रेमींसाठी हा चित्रपट एक पर्वणी असणार आहे। सुबोध भावे याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय। त्याने ह्याआधी कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा करत शास्त्रीय संगीताला एक नवीन जीवन दिलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं। कट्यारचं म्युझिकही शंकर एहसान लॉय यांनीच केलं होतं। इनफॅक्ट शंकर महादेवन यांनी या चित्रपटात एक मध्यवर्ती भूमिका देखील केली होती। संगीत मान अपमान ह्या चित्रपटात आपल्याला सुमित राघवन, सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी हे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत। सो तुम्ही कुठला चित्रपट पाहायला उत्सुक आहात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू हवा असल्यास तेही सांगा। भेटूया लवकरच, तोपर्यंत स्टे ट्यून।